कुछ लिखूं या कुछ भी ना लिखूं, क्या ही लिखूं कि तुझको ना लिखूं। भटक रहा हूं इन अंधेरों में यूं ही, नाराज चांद है या तारों की कमी। जो ख्वाब देखे थे इन आंखों ने कभी, उन ख्वाबों की कहीं राख भी नहीं। कहा था मुझको जिसने घर कभी, रुखसत हुआ जला गया वो सभी। वफा से ही मुझे वफा की उम्मीद है, गम मिले तो आज वो ही करीब। मेरी शायरी से ना मुझको आंको, जहाँ कलम छोड़ूं मैं वहाँ मुझ में झांको। मेरी शायरी से ना मुझको आंको, जहाँ कलम छोड़ूं मैं वहाँ मुझ में झांको। कलम मैं छोड़ू जब तुझे मैं दिखूंगा जैसा हूँ असल में मैं दिखूंगा तुझे जब आंखों से पर्दा हटाएगी तो बगल मेरे। पर बगल में रहना तू असल ना किसी की नकल तू रहे। और अगर तू नकल तो तेरी इस कमल सी शक्ल का करूँ क्या मैं। कोण कोण आहेस तू? कसा आलास इथे? घाबरू नकोस. घाबरू नको. मी दार लावले होते. तू कसा आलास? ज्या दारांना कुलूप घालता येते माणसांची पोच तोपर्यंतच असते. माझी पोच वेगळी आहे आर्यन. कोण आहेस तू? मी मृत्यू आहे आर्यन. म्हणजे तू मला घ्यायला आलास? कदाचित. मला माहित आहे की हे होणार होते. आज नाही, उद्या, कधीतरी. आणि खरं सांगू का, मी थकलोय. इतका थकलोय की आता त्रास नाही वाटत. तू थकला आहेस आर्यन. थकणे आणि संपणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्यासाठी एकच आहे. तर मग मी विचारतो, येतोस माझ्या बरोबर? थांब. जाण्यापूर्वी काही प्रश्न आहेत माझ्याकडे, काही दिवसांपासून. देव ऐकत नाही, माणसे समजत नाही, पण तू उत्तर देशील. 3 प्रश्न आहेत माझ्याकडे, विचारू का? चल, इथे नाही, दुसरीकडे. तर विचार आर्यन. तर माझा पहिला प्रश्न हा आहे, जर देव आहे आणि तो दयाळू आहे, तर मग माझ्याच वाटेला अशी वेदना का? माझ्याच का? मीच का? आर्यन, स्वतःला एक प्रश्न विचार. जेव्हा सोन्याला भट्टीत टाकले जाते तेव्हा ते काय म्हणते? काय म्हणणार? धातू आहे. बरोबर, धातू बोलत नाही.
धातू तक्रार करत नाहीत, तर सहन करतात. आणि जेव्हा ते बाहेर येते ते सोने नसते, ते एक खरे सोने असते. अर्जुनला आठव, कुरुक्षेत्रावर तो पण असंच म्हणत होता की मीच का, मी धर्माचं पालन करतो तरी मीच का. त्या वेदनेत कृष्ण आले, तेव्हाच गीता जन्मली. जर तेव्हा अर्जुन रणांगण सोडून गेला असता तर गीता जन्मलीच नसते. ही वेदनाच तुला घडवत आहे आर्यन. देव क्रूर नाही, देव एक शिल्पकार आहे. आणि शिल्पकार जेव्हा छिन्नी मारतो तेव्हा ते दगडाला तोडण्यासाठी नाही, तर त्याला आकार देण्यासाठी असते. माझा दुसरा प्रश्न, माझ्या जगण्याचा काय अर्थ आहे? मी इथे आहे तरी का? काय फरक पडतो मी नसलो तर? काय बदलणार? हे शहर चालत राहील, महाविद्यालय चालत राहतील, माझी खोली दुसऱ्या कोणाला मिळेल. मी नसलो तरी काय फरक पडतोय? कोणाला काय फरक पडतोय? एक कोरा कागद उचल, त्याला विचार तुझ्यावर काय आहे. तो काय सांगेल? काही नाही, तो कोरा आहे. आणि तोच कागद घे आणि त्यावर एक आईला पत्र लिही. आई, मी ठीक आहे, तुझी आठवण येते. तर त्या कागदाला अर्थ येईल का? येतो. तू तो कोरा कागद आहेस आर्यन. अर्थ शोधायचे नसते, अर्थ निर्माण करायचे असते. तू विचारतोस की माझ्या जगण्याचा अर्थ काय? हे चुकीचे प्रश्न आहे. मी जगण्याला कशा अर्थ देणार हेच बरोबर. जग तुला अर्थ देत नाही, तू जगाला अर्थ देतोस. तुझी कोरी वही अजून उघडी आहे आणि तू पहिलं पान कोरच सोडलं आहे. आणि ते न भरताच तुला जायचे आहे. तिसरा प्रश्न, जर मी उद्या नसलो तर खरंच कोण रडणार? माझे मित्र नाहीत, ओळखीचे आहेत पण मित्र नाहीत. वर्गात कोणाला माझी गरज वाटत नाही, या शहराला मी दिसत नाही. तर जर खरंच उद्या मी नसलो तर कोणी रडणार आहे का? आज रात्री एका स्त्रीने 2दा कॉल केले. ती स्त्री 4 तास दूर बसलेली आहे एका घरात. त्या घरात तुझ्या आठवणी आहेत, तुझ्या शाळेचे दफ्तर, बालपणीचे फोटो, तू लहानपणी काढलेले चित्र अजूनही भिंतीवर आहे. आई म्हणजे काय माहीत आहे तुला आर्यन? आई म्हणजे जगातला एकमेव माणूस ज्याला तुझ्या श्वासाचा वेग माहीत असतो. तू रडतोस तेव्हा तिच्या छातीत दुखते, तू हसतोस तेव्हा तिची झोप येते. जर तू उद्या नसलास, ती जगेल पण श्वास घेणे बंद करेल, हळूहळू, रोज थोडा थोडा. तिची आयुष्याची वही असेल, पण त्यातले सगळ्यात महत्त्वाचे पान फाटलेले असेल आणि ती वही कधीच पूर्ण होणार नाही. मी चुकलो, मी खूप चुकलो. मी स्वतःला हरवलो आणि त्यात तिलाही हरवलं. इथे येण्यापूर्वी मला वाटत होते खूप मोठा होईल, काहीतरी बनेल, तिला अभिमान वाटेल. पण मी लपत राहिलो, स्वतःपासून, तिच्यापासून. मी रोज विचार करायचो उद्यापासून बदलेन, उद्यापासून तिला कॉल करेन, उद्यापासून अभ्यास करेन. पण उद्या कधी आलाच नाही, जेव्हा आज जगत नाही. मी पुन्हा एकदा विचारतो आर्यन, येतोस माझ्या बरोबर? नाही, मला वेळ हवाय. मला जगायचंय, खरोखर जगायचंय. आजपर्यंत मी फक्त श्वास घेत होतो, जगत नव्हतो. मला एक संधी हवी आहे, एक संधी सिद्ध करण्याची की मी वाया नाही गेलो. आर्यन, मी तुला संधी देत नाही, कारण संधी आधीपासूनच होती. तू जन्मापासून आत्तापर्यंत प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तीच संधी होती.
मी जे देतो ते वेगळे आहे. मी तुला समज देतो. ती समज की आयुष्य म्हणजे मिळणाऱ्या गोष्टी नाहीत. आयुष्य म्हणजे निवडलेल्या गोष्टी. आणि तू आज या क्षणी निवड केली आहेस. लक्षात ठेव, मी पुन्हा येईन, हे नक्की. पण तेव्हा मी बोलणार नाही, मी थांबणार नाही, मी फक्त येईन. म्हणून त्या दिवसापर्यंत जग, खरोखर जग.